तर बघू शकता आपण आज ना मस्त असे कोणचे आणि मक्का म्हणतात ना, मक्काचे असे मस्त आपण कटलेट बनवणार आहे बघा. मी इथे गाजर घेतलेले आहे, गाजर असं वरून साल्ट काढून घेतलेले आहेत. आपण किसणीनं मस्त किसून घेऊया बघा. आणि इथं बघा मी एक वाटी अशी मक्का घेतलेली, एकदम छान अशी कवळी आहे. तरी बघा मी मस्त असे काढून घेतलेली आहे मस्त. तर बघू शकते बघा अशी मस्त काढून घेतलेली आहे. तर चला आपण आता गाजर बघा किसून घेऊया. तर बघू शकते मी असं मस्त माझ्याकडे किसणी आहे, बारीक आहे. हे बघा इकडे अशी मस्त यायची आहे आणि इकडं पण मोठी किसायची आहे. हे बघा इकडं आपल्याला जर मोठं पाहिजे असेल तर आपण तर मोठ्याने किसू शकतो आणि ते आपल्याला छोटं पाहिजे असेल तर छोटे पण किसू शकते. तर मी काय केले तर छोट्याने किसून घेणार आहे बघा हे असं. हे बघा तर बघा बघू शकता किती मस्त असं आपण गाजर किसून घेतलेलं आहे. हे बघा किती छान असं बारीक आहे, मस्त किसून घेतलेले आपण आता. तर चला बघू शकताय तुम्ही किती मस्त अशी आपण गाजर किसून घेतलेलं आहे. तर मी इथं मक्का पण ठेवलेली आहे बघा. तर चला आपण बघू आता मस्त कशी आपण कोण बनवणार आहे ते. हे बघा मस्त असे हे मिक्सरमध्ये आपण छान असं बारीक करून घेऊया. बघू शकता मी आता इथं मस्त अशी बघा बटाटे शिजून घेतलेले आहे. तर बटाटे मी शिजून घेतलेले बघा. आता हे बटाट्याच्या वरचं असं काढून घेणार आहे. हे बघा तर बघा असं मी सगळे बटाटे काढून घेणार आहे. तर हे बघा बघू शकता मस्त असे. तर बघा बघू शकता मी बटाटे पण असे मस्त सोलून घेतलेले आहेत. आणि हे बघा मक्का आणि इथं गाजर, इथं बटाटा. किती मस्त आहे असं गाजरचा कलर बघा किती भारी आलेला दिसतोय. तर बघू शकता मी इथे एक कढाई घेतलेली आहे. तर बघू शकता मक्का मी अशी ना अशी वाटून घेतलेली आहे. हे बघा थोडीशी. तर मी इथं कांदा टाकून घेतलेला आहे बघा. कांद्याच्या नंतर बघा एक टमाटो टाकलेला आहे. टमाट्याच्या नंतर बघा मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि इथे थोडंसं लसूण चिरून घेतले. तर बघा बघू शकता टमाटो आणि बघा इथे थोडंसं मी गाजर टाकून घेतलेलं आहे. हे बघा एवढं. आणि इथं बघा असे मी बटाटे ना चुरून घेणार याच्यामध्ये. हे बघा शिजलेले बटाटे आहेत तर आपण याच्यामध्ये असे चुरून घेतलेले आहे मी बघा. हे बघा बघू शकताय इथं मस्त असे मी तांदळाचे पीठ टाकून घेतलेले बघा इथं. तर इथं बघा थोडंसं मी जिरा पावडर आहे, आमचूर वाटतं आमचूर पावडर आहे. आमचूरच्या नंतर बघा थोडीशी जिरे पावडर आहे. हे बघा नंतर थोडी काळी मिरी पावडर. हे बघा आणि थोडीशी धनिया पावडर थोडी जास्तच पडली. तर बघा मी इथं सगळे मसाले सगळं टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकते मी आता थोडीशी हळद राहील, हे मीठ. तर बघा बघू शकते असं मीठ मी हातानेच घेतलेलं आहे. तर बघू शकते थोडीशी चिरलेली कोथिंबीर. हे बघा आता सगळं मी इथं टाकून घेतलेलं कढाईमध्ये आणि छान असं मस्त आपण मिक्स करून घेऊया बघा. हाताने असं चुरून घेऊया. आपले कटलेट मस्त असे मग भारी होणार. हे बघा छान असे मस्त मी चुरून घेणार आहे कढाईमध्ये. तांदळाचं पीठ मी थोडंसं वापर केलेलं आहे इथं, त्यामुळे बघा. तर बघा मस्त असं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा खूप छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण 10 मिनटं थोडे भिजू घालूया.
असे मस्त कटलेट बनवूया. हे बघा, तर आपण त्याला 10 मिनटं भिजू घालून ठेवूया. हे बघा, मस्त असं कालून घेतलेलं आहे मी, असं छान. हे बघा, एवढं मस्त. चला आपण नंतर बनवूया. आता 10 मिनटासाठी आपण भिजू घालूया. बघू नंतर आपले कटलेट कसे होतात कसे नाही. तर चला बघूया पुढं. तर बघू शकता आपण असे चला तर 10 मिनटं झालेले आहे. असे मस्त छोटे छोटे आपण हे बनवून घेऊया बघा. तर बघू शकता मी असं तव्यावर सगळे कटलेट टाकून घेतलेले आहे. हे बघा, तर चला आता चांगलं शिजवून देऊ आपण मस्त. तर बघू शकता की ते मस्त असे लाल झालेले आहे. हे बघा, तर बघू शकता आपण असं मस्त कटलेट आहे ना पलटे करून घेणार आहे. तर बघा, बघू शकता की ते मस्त असे आपले कटलेट छान असे बघा झालेले आहेत. कसे वाटले आपले कटलेट तर सांगा. बघा, मक्काचे कटलेट काही याला वडे बी बोलू शकतो आपण आणि कटलेट बी बोलू शकतो. तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि एकदम असे छान कुरकुरीत झालेले आहेत बरं का. तर बघा छान. तर बघा मी दोन्ही पण बाजूने असं मस्त भाजून घेतलेलं आहे आणि एवढे असे मस्त खरपूस झालेले आहे बघा आपले. तर बघा दोन्ही साईडने मी असे पलटी करून घेतलेले आहेत आणि किती तर अशी भारी आपले कटलेट झालेले आहे एकदम कुरकुरीत. ते बघा बारीक झालेले आहे. मस्त भाजून घ्यायचे, नाही तर तेलामध्ये पण तळू शकताय, असे काही नाही की. ते पण मी असं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या तेलामध्ये तळेनं सगळे फुटून जातात. त्यामुळे मी तव्यावर मस्त असे तेल टाकून भाजून घेतलेले. तर बघा आपल्या शेजवान चटणी आहे ना त्याबरोबर खायची. बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. तर बघू शकताय बघा किती भारी आहे. अजून बाकीचे पण आपल्याला करायची, पण आपण आता नंतर बघूया. तर चला बघा कसे वाटते आपले कटलेट.